मराठी साहित्याचा पाहुणचार या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करण्यास सांगा. नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्याचा पाहुणचार चॅनल सादर करत आहेत पु ल देशपांडे लिखित असामी असामी भाग 1. कुणीच म्हटलंय कसामी 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 कसामी, जसा मी तसा मी असामी असामी. खरं सांगू का, हे कुणीच वगैरे काही म्हटलेलं नाही, मीच म्हटलंय. पण कुणीच म्हटलंय असं म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलंय हे ऐकलं नसतं. हे असंच आहे, जगात काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय यालाच अधिक महत्त्व आहे, हे मला कळून चुकलंय. थोर माणसं देखील फार काही निराळं म्हणतात असं नाही, पण ती थोर असतात हे महत्त्वाचं. असल्या कुठल्याही थोरपणा चिकटायचा जिथे सुतारा म्हणतात तसला देखील संभव नव्हता. अशा परिस्थितीत वाढलेला असा एक मी आहे. आमच्यात आणि थोरांच्यात अगदीच साम्य नाही असं नाही. गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपतीप्रमाणे माझ्याही जन्मतिथीविषयी दुमत आहे. आईचं मत होतं की माझा जन्म कार्तिक एकादशीला झाला. बाबा म्हणायचे छे, आषाढी एकादशी होती. एकादशी होती हे नक्की, कारण उपवास घडलेला दोघांनाही आठवत होता. माझ्या जन्मतारखेविषयी आईबाबांचं भांडण लागलं तरी शिवाजी महाराजांप्रमाणे इतिहासकारकात भांडण लागण्याचं कारण नाही. सुट्टीशी संबंध आल्याशिवाय तिथीचं भांडण सुरू होत नाही. शिवाजी महाराजांप्रमाणे माझी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांशीही नातं जोडता येईल. ते आणि आम्ही एकाच रत्नागिरी जिल्ह्यातले. त्यांचं मूळ गाव काय बरं ते? काहीतरी बरंचसं आहे बघा. जाऊ दे, आम्ही मूळचे कडमाड्याचे. कडमडं हे काही फारशा अभिमानानं उच्चारण्यासारखं गावाचं नाव नाही, पण गावाचं नाव आणि तिथं होणारा आपला जन्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात थोडीच असतात. आमचं घराणं जोशांचं. आमच्या पूर्वजांनी स्वतःचं भविष्य सुधारण्याऐवजी दुसऱ्यांच्या कुंडल्या पाहण्यात हयाती घालवल्या. भिक्षुकी हा मुख्य धंदा आणि मुंबईच्या हायकोर्टापर्यंत भाऊबंदिकीच्या भांडणं नेणं हा जोडधंदा. कडमाड्याच्या जोशाने दिवाणी दाव्यांवर रत्नागिरीच्या अनेक वकिलांचे संसार उभे राहिले. आपापल्या गडग्यांपलीकडे उभे राहून कडमाड्याचे जोशी एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढीत. या भांडणाचं भरतवाक्य बहुधा बरबाद झालो तरी चालेल, पण विलायतेवरून बॅरिस्टर आणून मुंबईच्या हायकोर्टात दिंड नाही काढली तुझी तर बाप म्हणून गंगाधर जोशाचं नाव नाही लावणार. आता या भरतवाक्यात कधी गंगाधर जोशांचं नाव नाही लावणार, कधी विश्वंभर जोशांचं नाव नाही लावणार, एवढाच नावापुरता फरक व्हायचा. एरवी चालतेच. मग दोघेही भाऊबंद आपापल्या विहिरीतून भडाभडा पाण्याच्या कळशा उपसून डोक्यावर ओतीत राग थंड करायचं. गंगाधर, विश्वंभर वगैरे नाव भांडणाच्या, शाळेच्या, हजेरीपटाच्या, श्राद्धाच्या किंवा वादीप्रतिवादीच्या संदर्भातच येत. एरवी पाळण्यातल्या नावाने कुणी कुणाला मोजीत नसे. एखाद्या महादेव जोशाला महादेव म्हणून गावात कुणी ओळखणं शक्यच नव्हतं. तो साऱ्या कडमाड्या लहानपणापासून थोरापर्यंत टकल्यांचा जोशीच, किंवा त्याचा भाऊ हरी जोशी हा बायका जोशी. माझं नाव थांबा, ते नंतर सांगतो. आमच्या वडिलांनं कडमाडं आणि जोशेपण एकदमच सोडलं. राजपुराच्या हायस्कूलातून मॅट्रिक झाले आणि मुंबईला येऊन पोस्टात चिकटले म्हणजे काय, पाकिटाला स्टॅम्प चिकटावा तसे चिकटले. त्यामुळे माझ्या वडिलांना कडमाड्याची ग्रामस्थ मंडळी पोस्टाचा जोशी म्हणत. वास्तविक कडमाड्याच्या स्वभावाला धरून पोस्टातल्या माणसाला पोस्टातलं म्हणणं हे फारच सौजन्याचं लक्षण होतं. कारण आमच्या चुलत घराण्यातला एक जोशी रत्नागिरीला कलेक्टर कचेरीत पट्टेवाल्याच्या हुद्द्यावर होता. त्याला सगळे ICS जोशी म्हणायचे.
त्या हिशोबानं आमच्या वडिलांना वास्तविक एकतर पोस्टमास्टर जनरल नाहीतर नाटपेट जोशी म्हणायला हवं होतं. अजूनही कधी कडमाड्याला गेलो तर एखादा पापणीचे केस देखील पांढरे झालेला म्हातारा आपले मिचमिचे डोळे आणखीनच मिचमिचे करीत, "पोस्टाच्या काय रे तू?" असे विचारतो. वडिलांनी पोस्टात कारकुनी केली आणि मी तीच परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांनी पोस्टात नोकरी केली आणि मी मात्र बेन्सन जॉन्सन कंपनीत एकदा जो शिरलो तो अजूनही तिथंच आहे. नोकरी लागली त्या दिवशी वडिलांनी केलेला उपदेश आजवर पाळत आलो आहे. वडील म्हणाले होते, ब्रह्मदेवानं ब्राह्मणाच्या नशिबी लिहिलेल्या गोष्टी दोनच, एक पळीपंचपात्री आणि दुसरी दौतलेखनी. तिसऱ्या गोष्टीचे भटास धार्जिन आहे. आपली पळीपंचपात्री सुटली, लेखनी घट्ट धरून ठेव. काय समजलास बेमट्या? वास्तविक बेमट्या हे माझं पाळण्यातलं नाव नव्हे. माझं पाळण्यातलं नाव त्याचं काय आहे? माझ्या आधीची भावंडं जगत नसत. पुष्कळ नवस झाले, गंडेदोरे झाले, ताईत झाले, सगळं काही झालं आणि माझा जन्म झाला. म्हणून माझं नाव, बाकी नावात काय आहे म्हणा. आपलं नाव आपल्यालाच घ्यायचे असे किती प्रसंग येतात आणि लहानपणी माझ्या खऱ्या नावानं मला कुणीच हाक मारत नसे. सगळेजण बेमट्याच म्हणायचे. माझ्या वडिलांचीही नावाच्या बाबतीत थोडीशी माझ्यासारखीच हकीकत होती. आजीची मुलं जगत नसत म्हणून वडिलांचं नाव भिकू ठेवलं. पुढं त्यांनीच भिकाजी करून त्या नावाला थोडासा भारदस्तपणा आणला. माझ्या नावाची खरी गंमत झाली आमच्या लग्नात. वडील निमंत्रण पत्रिका छापण्याच्या विरोधात होते. उगीच पत्रिका छापून पोस्टाची कामं नका वाढवू असं त्यांचं मत होतं. त्यामुळे शेवटपर्यंत नवऱ्या मुलाचं नाव गुलदस्त्यातच होतं. आमचं लग्न थेट जुन्या पद्धतीत झालं. सौभाग्यवतीचंही माहेरही कोकणातच. आम्ही कडमाड्याचे जोशी आणि ती मंडळी पोंभुर्ब्याची. पोंभुर्ब्याच्या देवळात लग्न झालं आमचं. अगदी शास्त्रोक्त. मुठीत सुपारी लपवणं, लवंगा तोडणं, रास नानात नवरा बायकोनी एकमेकाच्या अंगावर चार चौघांच्या देखत पाणी उडवणं, सगळे सोपस्कार झाले. पाणी उडवण्याच्या वेळची गोष्ट आठवते मला. आमचे एक काका होते, कीर्तन करीत. आमरण ब्रह्मचारी राहिले. रासनानाच्या वेळी मी आपलं बेतानच पाणी उडवत होतो. उगीच चार चौघात जिची आपली पुरती ओळखसुद्धा नाही अशा पोरीच्या अंगावर पाणी कसलं उडवायचं? ती मात्र जोरजोरात पाणी उडवत होती. माहेरी बहुधा तिच्याकडे रेडाधुण्याचं काम असावं. मी आपला प्रोक्षण केल्यासारखं चार थेंब टाकीत होतो. आमच्या काकाल खवळला आणि माझी ती नववधू सासू सासरे इतके पाहुणे रावणे सगळ्यांच्या देखत ओरडला, "बेमट्या, शिंच्या पाणी उडवतोस काय? जाऊ दे." त्यानं चार चौघात म्हटलं म्हणून मी म्हणणं बरोबर नाही. बरं एवढं म्हणून थांबला नाही. स्वतः पुढं आला आणि आमच्या हिच्या डोक्यावर घंगाळ रिकामं केलं. वरानी म्हणतो, "बेमट्या, बायकोचं पाणी पाजणार तुला." काकाची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. आता मला इतक्या लोकांपुढे बेमट्या म्हटल्यामुळं आमच्या हिची समजूत झाली. माझं पाळण्यातलं नाव बेमट्या. जुना काळ तो. लग्नात हिला 14वं सरून 15वं लागलं होतं. पूर्वीच्या काळी मुलींना एकदम कुठलंही वर्ष लागत नसे. कुठल्याही मुलीचं वय 11वं सरून 12वं, 12वं सरून 13वं असंच लागायचं. तर ही लग्नात 15 वर्षाची आणि मी असाच आसपास कुठेतरी. दोघांनी मांडवातच प्रथम एकमेकांना पाहिलेलं. त्यामुळं तिला माझं नाव ठाऊक नव्हतं आणि मला तिचं. आमचा प्रेमविवाह वगैरे नसल्यामुळं प्रिय अमुक अमुक हेही नव्हतं. उर्वरित कादंबरी पुढील भागात.